राज्यातील प्रकल्पग्रस्तांसाठी मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे। अनेक वर्षांपासून पुनर्वसन प्रक्रियेत होत असलेल्या अन्यायाला आता पूर्णविराम मिळणार आहे। मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्या पुढाकारानं घेण्यात आलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे हजारो कुटुंबांना थेट फायदा होणार आहे। आजवरची पद्धत अशी होती की मूळ जमीनधारकाचा मृत्यू झाल्यानंतर जर वारसांची नोंद सातबाऱ्यावर उशिरा झाली तर संपूर्ण कुटुंबाला एकच युनिट मानलं जायचं। यामुळे पुनर्वसनाचा लाभ फक्त एका व्यक्तीपुरता मर्यादित राहायचा आणि कुटुंबातील इतर सदस्य विशेषतः भाऊ बहिणी हक्कापासून वंचित राहत होते। या अन्यायामुळे प्रकल्पग्रस्त कुटुंबांमध्ये मोठी नाराजी होती। मात्र आता या नियमात मंत्री मकरंद पाटील यांच्या विशेष पुढाकारानं मोठा बदल करण्यात आलाय। पुनर्वसन लाभ ठरवताना बंदी दिनांक ऐवजी भूसंपादन निवाड्याचा दिनांक हा आधार मानला जाणार आहे। त्यामुळे अनेक प्रलंबित प्रकरणांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय। नवीन निर्णयानुसार 20 डिसेंबर 2004 पूर्वीच्या प्रकरणांमध्ये प्रत्येक मुलाला स्वतंत्र प्रकल्पग्रस्त म्हणून मान्यता मिळणार आहे, तर 2004 नंतरच्या प्रकरणांमध्ये मुलगा आणि मुलगी या दोघांनाही समान हक्क देण्यात आलाय। विशेष म्हणजे महिलांना आता स्पष्ट आणि कायदेशीर अधिकारानं पुनर्वसनाचा लाभ मिळणार आहे। 7 एप्रिल 2026 रोजी मदत व पुनर्वसन विभागानं स्वयंस्पष्ट परिपत्रक जाहीर केले। या परिपत्रकानुसार सर्व जिल्हा पुनर्वसन अधिकारी, उपविभागीय अधिकारी तसेच संबंधित महसूल यंत्रणेला सुधारित निर्देशांनुसार तत्काळ कारवाई करण्याचे आदेशच देण्यात आले। अनेक वर्ष न्यायासाठी भटकणाऱ्या कुटुंबांसाठी हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरतोय। एकूणच हजारो कुटुंबांना दिलासा देणारा हा निर्णय घेतल्यामुळे मकरंद आबा संवेदनशील मंत्री म्हणून पुढे येताना दिसतायत। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।